नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर जेवढे आपले प्रॉब्लेम झालेले आहेत, म्हणजे जवळपास आपले 20 प्रॉब्लेम झालेले आहेत, ते 20 प्रॉब्लेमचे व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे म्हणजे आताच्या या व्हिडिओ मधले आणि समोर जे आपण प्रॉब्लेम घेणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित समजतील। चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया। प्रॉब्लेम नंबर 21, इंटिग्रेशन ऑफ in bracket log a base to the a plus e square log x plus e raised to x into log a into dx। ठीक आहे, तर आपली फर्स्ट स्टेप काय आहे, जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम i इक्वल्स टू लिहून घ्यायचा। चला मग लिहून घेऊया आपण। i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ log a base to the a plus e raised to 2 log x plus e raised to x log a into dx, राईट। आपण जशास तसा प्रॉब्लेम लिहून घेतलो। मग आता नेक्स्ट काय करता येते, तर अशा टाइपचा जर प्रॉब्लेम तुम्हाला आला तर M1 मध्ये तुम्हाला लॉगॅरिथमचे काही बेसिक रूल्स झालेले आहेत, त्या रूल्सचा यूज करून आपल्याला अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात। ठीक आहे, चला बघूया आपण। बघा, जर समजा log a बेस टू द a जर असेल तर ह्याची व्हॅल्यू असते 1। ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू काय असते, 1 असते, राईट। म्हणजे हा एवढा जो पोर्शन आहे त्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1। ठीक आहे, त्यानंतर e रेस टू 2 log x, e रेस टू 2 log x, राईट। तर ह्याचा जो रिझल्ट आहे, तर आपल्याला लॉगॅरिथम मध्ये एक रूल होता। काय रूल होता, n इंटू लॉग m असं जर असेल तर काय लिहू शकतो आपण त्याला, log m रेस टू n। म्हणजे जो n आहे हा m च्या पॉवर मध्ये जातो, म्हणजे या ठिकाणी जो 2 आहे तर हे log x च्या पॉवर मध्ये जाईल। म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला ह्याला, e रेस टू log x स्क्वेअर। ठीक आहे, जसं हा बघा n म्हणजे काय आहे, 2 आहे, राईट। x म्हणजे काय आहे, m आहे। मग मी इथं काय लिहिलं, हे log m रेस टू n लिहिलं। म्हणजे इथं मी काय लिहू शकतो, log x रेस टू 2, म्हणजे पॉवर मध्ये गेला 2, राईट। मग याचा जो रिझल्ट आहे, आता हे e log x याची व्हॅल्यू असते 1। ठीक आहे, e रेस टू log x याची व्हॅल्यू किती असते, 1 असते। म्हणजे या ठिकाणी शिल्लक काय राहिलं, मग फक्त x स्क्वेअर शिल्लक राहिलेला आहे, राईट। हे झालं e रेस टू 2 log x। आता नेक्स्ट e रेस टू x log a। ठीक आहे, पुन्हा हाच रूल आपल्याला यूज करता येतो। म्हणजे हे n म्हणजे काय आहे, x आहे, आणि m म्हणजे काय आहे, a आहे। तर आपण इथं काय लिहिलं, ह्याला log m रेस टू n। तसंच या ठिकाणी मी काय लिहू शकतो, log a रेस टू x। म्हणजे x हा a च्या पॉवर मध्ये चाललाय, जसा हा n m च्या पॉवर मध्ये गेला, म्हणजे e रेस टू log a रेस टू x, राईट। मग e रेस टू log a जो आहे, ठीक आहे, तर ह्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते। म्हणून इथं शिल्लक काय राहिलं, फक्त x। ठीक आहे, तर e रेस टू log a ची व्हॅल्यू 1 असते, राईट। मग आपल्याला बघा, ह्याच्या ऐवजी 1 मिळालं, ह्याच्या ऐवजी x स्क्वेअर मिळालं, ह्याच्या ऐवजी x मिळालं। ठीक आहे, तर मग आपण आता हे लिहून घेऊया, इंटिग्रेशन हा log a टू द बेस a च्या ऐवजी काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं, राईट। प्लस हा प्लस साइन जसाच तसा e रेस टू 2 log x च्या ऐवजी काय मिळालं आपल्याला, x स्क्वेअर मिळालं, राईट। हा प्लस जसाच तसा e रेस टू x log a, e रेस टू x log a काय मिळालं आपल्याला, x मिळालं। ठीक आहे, मग हे x आपण इथं लिहून घेतलं इंटू dx। ठीक आहे, आता नेक्स्ट काय करायचं, सर इंटिग्रेशन सेपरेट करा। चला करूया इंटिग्रेशन सेपरेट। हा, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx। ठीक आहे, बघा मी काय केलं, फक्त हे इंटिग्रेशन सेपरेट केलं, राईट, कारण प्लस साइन आहे। मग आपल्याला लगेच समजते की इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर x रेस टू n चा फॉर्म्युला वापरून आपल्याला हा सॉल्व्ह करता येतो। ठीक आहे, मग कोणता फॉर्म्युला यूज होतो, 2 फॉर्म्युले आपल्याला लागतात। ठीक आहे, एक x रेस टू n चा फॉर्म्युला लागतो आणि दुसरा
इंटिग्रेशन ऑफ dx चा फॉर्म्युला लागतो. ठीक आहे. हा चला, प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहायला आळस करायचं नाही. जरी तुम्हाला येत असेल तरी लिहित चला, कारण तुम्ही जर फॉर्म्युला लिहिलात वारंवार, एकतर तुम्हाला तो फॉर्म्युला लॉंग टाइम साठी लक्षात राहतो आणि प्रॉब्लेम मध्ये तो यूज करता येतो आणि प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी इझी जाते. ठीक आहे. हा चला, फर्स्ट फॉर्म्युला कोणता? x रेज टू n इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. c म्हणजे काय? कॉन्स्टंट. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ dx हा एक फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला, x प्लस c याचा रिझल्ट आहे. राईट. हे दोन्ही फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज करूया. या दोन फॉर्म्युल्याचा यूज केल्यानंतर आपल्याला या प्रॉब्लेमचा आन्सर मिळणार आहे. राईट. चला नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx, 1 इंटू dx. ठीक आहे, म्हणजे dx चा फॉर्म्युला वापरायचा. काय त्याचा फॉर्म्युला? इंटिग्रेशन ऑफ dx चा x प्लस c. मग लिहा इथं x, ठीक आहे, प्लस सी आपण लास्टला लिहू, सगळ्यांसाठी कॉमन. हे प्लस साइन, इंटिग्रेशनचं साइन रिमूव्ह झालं. का रिमूव्ह झालं? कारण इंटिग्रेशन ऑफ dx x आहे, म्हणून त्या ठिकाणी इंटिग्रेशनचं साइन रिमूव्ह झालेलं आहे. राईट. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू dx, x रेज टू n चा फॉर्म्युला. n ची व्हॅल्यू किती आहे रे? 2 आहे, म्हणजे 2 प्लस 1 करायचं. राईट. x रेज टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लस हा इंटिग्रेशन ऑफ x, इथं काही नाही म्हणजे काय असेल रे? 1 असेल. ठीक आहे. जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है, तसं या ठिकाणी x च्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असेल रे बाळांनो? 1 असेल. ठीक आहे. मग x रेज टू n चा फॉर्म्युला पुन्हा वापरा या ठिकाणी, म्हणजे n ची व्हॅल्यू इथं किती आहे? 1 आहे, म्हणजे 1 प्लस 1 करावं लागेल आपल्याला. राईट. x रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस c. ठीक आहे. प्लस सी विसरायचं नाही. ठीक आहे. तर हे झालं. ह्याचं आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर हे आपल्याला मिळालं. मग आता हे सॉल्व्ह करून घेऊया आपण. x प्लस एक्स क्यूब. ठीक आहे. 2 प्लस 1 काय येते? 3. 2 प्लस 1 3 प्लस x रेज टू 1 प्लस 1 किती येते रे? 2 अपॉन 2 प्लस c. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. जे काही फायनल आन्सर मिळाले त्याला i इक्वल्स टू लिहून घ्या आणि त्याला स्क्वेअर बॉक्स करा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा प्रॉब्लेम आणि हे झालं त्याचं आन्सर. ठीक आहे. एकदम इझी आहे. फक्त इथं आपल्याला हे जे 3 रूल आहेत लॉगॅरिथम मधले, ते जर यूज केलो तर आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला हा प्रॉब्लेम मिळतो तुम्हाला इथं. ठीक आहे. मग इथून तर आपण असे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. सुरुवातीला हे एवढं समजायला पाहिजे तुम्हाला. हे जर समजलं तर हा प्रॉब्लेम इझी आहे आणि न समजायला त्याच्यामध्ये काही इतकं हार्ड पण नाही. ठीक आहे. 2-3 लॉगॅरिथमचे रूल जे की तुम्हाला झालेलेच आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत फक्त. राईट. तर अशा पद्धतीनं तुम्ही M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तुम्ही M2 मध्ये जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं तुमचं जास्त कॉन्फिडन्स बिल्डअप होते. ठीक आहे. आणि कॉन्फिडन्स बिल्डअप झाला म्हणजे कसलाही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 22. ठीक आहे. तशाच टाईपचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिल्याचा प्रॉब्लेम ज्या विद्यार्थ्यांना समजलेला आहे तर 2 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करा आणि बोर्डवर जो प्रॉब्लेम दिसतोय नोटबुक पेन घ्या आणि सॉल्व्ह करून बघा. आणि मी सॉल्व्ह करून झाल्यावर क्रॉस चेक करा, बघा तुम्हाला सॉल्व्ह करता आलाय का नाही. ठीक आहे. तसाच प्रॉब्लेम आहे, फक्त काही मायनर चेंजेस तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. चला, फर्स्ट स्टेप, दिलेला प्रॉब्लेम काय करायचं रे? i इक्वल्स टू लिहून घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट e रेज टू 2 log e x मायनस log a टू द बेस 8 प्लस e रेज टू x log a इंटू dx. राईट. आता बघा, काही ठिकाणी log a टू द बेस e काही प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असते, काही प्रॉब्लेम मध्ये दिलेलं राहत नाही. त्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये बेस ई होतं का? नाही. ठीक आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही. दिलं तरी काही फरक पडत नाही आणि नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. कारण त्याची व्हॅल्यू 1च असते. ठीक आहे. मेन आता या ठिकाणी फर्स्ट बघा, लॉगॅरिथमचे काही रूल्स आपल्याला इथं यूज करावे लागतील. e रेज टू 2 log x बेस टू द e. ठीक आहे. मग लॉगॅरिथमचा नियम काय आहे आपला? n log m जर असेल
तर लॉग m रेस टू n लिहिता येते, म्हणजे हा n काय चाललाय, m च्या पॉवर मध्ये चाललाय, राईट. तसंच ह्या ठिकाणी e रेस टू, बघा इथं हे n म्हणजे काय आहे, 2 आहे, राईट. आणि हे m म्हणजे काय आहे, x आहे. बघा हा m च्या पॉवर मध्ये चाललाय n, म्हणजे हा 2 जो आहे तो x च्या पॉवर मध्ये जाईल, म्हणजे e रेस टू लॉग e इंटू एक्स स्क्वेअर, राईट. म्हणजे हा 2 x च्या पॉवर मध्ये गेला, हा जसं n या m च्या पॉवर मध्ये गेला तसं, ठीक आहे. मग e लॉग बेस e याची व्हॅल्यू असते 1, म्हणजे इथं काय शिल्लक राहील, फक्त x स्क्वेअर शिल्लक राहील, राईट. त्यानंतर सेकंड टर्म लॉग a बेस टू द a याची व्हॅल्यू लॉगॅरिथम रूल नुसार 1 असते, ठीक आहे. या सेकंड टर्मची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, 1 मिळालेली आहे, राईट. त्यानंतर थर्ड e रेस टू x लॉग a, e रेस टू x लॉग a, ठीक आहे. सेम हाच फॉर्म्युला वापरायचा, n लॉग m इक्वल्स टू लॉग m रेस टू n, ठीक आहे. n म्हणजे काय आहे, x आहे, आणि m म्हणजे काय आहे, a आहे. मग e रेस टू लॉग a हे x जो आहे तो a च्या पॉवर मध्ये जाईल, म्हणजे a रेस टू x मिळेल. आणि e रेस टू लॉग जे आहे, आता इथं बेस दिलंय का, नाही दिलंय, ठीक आहे. तर काही ठिकाणी दिलेले असते, काही ठिकाणी दिलेले नसते, पण त्याची व्हॅल्यू 1च असते, हे लक्षात ठेवा. मग e रेस टू लॉग ची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली, राईट. म्हणजे आपल्याला काय शिल्लक राहील रे इथं, फक्त a रेस टू x शिल्लक राहील, ठीक आहे. बघा e रेस टू 2 लॉग x बेस टू द e याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, x स्क्वेअर मिळाली. लॉग a बेस टू द a ह्याची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. आणि e रेस टू लॉग a ह्याची व्हॅल्यू किती मिळाली, a रेस टू x. मग आता हे सगळे टर्म्स ह्या इक्वेशन नुसार आपण लिहून घेऊया. इंटिग्रेशन इन ब्रॅकेट, याच्या ऐवजी काय मिळालं आपल्याला, एक्स स्क्वेअर मिळालं, राईट. प्लस या ठिकाणी मायनस आहे, मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस, हा मायनस साइन जसं तसं घेतलं, कारण याच्या ऐवजी एक्स स्क्वेअर मिळालेला आहे, राईट. लॉग a टू द बेस a ची व्हॅल्यू किती मिळाली, 1 प्लस प्लस इथला हा प्लस, त्यानंतर e रेस टू x लॉग a याची व्हॅल्यू किती मिळाली, a रेस टू x इंटू dx, राईट. मग आता तुम्हाला सॉल्व्ह करता येते, ठीक आहे. हे थोडं अरेंजमेंट ह्या प्रॉब्लेम साठी थोडीशी वेगळी आहे, राईट. इथून असे प्रॉब्लेम आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. चला सॉल्व्ह करूया. काय करायचं रे बाळांनो, सर इंटिग्रेशन सेपरेट करा. चला मग करूया इंटिग्रेशन सेपरेट. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन 1 इंटू dx प्लस इंटिग्रेशन a रेस टू x इंटू dx, ठीक आहे. मग आता हे इंटिग्रेशन सेपरेट केलेलं आहे. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणते फॉर्म्युले याच्यासाठी यूज होतात, कोणते फॉर्म्युले यूज होतात. चला एक्स रेस टू 2 आहे, म्हणजेच कोणता फॉर्म्युला वापरायचा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n चा फॉर्म्युला वापरायचा, राईट. काय आहे, एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c, ठीक आहे. इथं dx चा फॉर्म्युला लागतो, इथं a रेस टू x चा फॉर्म्युला लागतो, ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ dx चा फॉर्म्युला काय आहे, x प्लस c. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला कोणता यूज होतो रे, इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x इंटू dx इक्वल्स टू a रेस टू x अपॉन लॉग a प्लस c, ठीक आहे. मग हे तिन्ही फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. मग करूया आपण यूज. एक्स रेस टू 2 आहे, म्हणजे काय करायचं, 2 प्लस 1, कारण यांची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस मायनस इंटिग्रेशनचं साइन येईल का, येणार नाही, राईट. मायनस 1 इंटू dx, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dx काय आहे, x आहे, राईट. प्लस x प्लस हा प्लसचा साइन, इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x चा फॉर्म्युला काय आहे, a रेस टू x अपॉन लॉग a रेस टू x अपॉन लॉग a प्लस c, ठीक आहे. हे जे प्लस c लिहिलं ते तिन्ही टर्म साठी प्लस c आहे. मग जे काही तुमचं फायनल आन्सर आलेला आहे ते आन्सर सुद्धा i इक्वल्स टू
लिहायचं. ठीक आहे, मग याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. x रेस टू 2 + 1 म्हणजे किती होईल? x रेस टू 3 अपॉन 2 + 1 3 मायनस x प्लस a रेस टू x अपॉन log a प्लस c. ठीक आहे, हे मिळालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढी जास्त प्रॅक्टिस होते. ठीक आहे, आणि हे व्हिडिओ बघत असताना एक करायचं, जेव्हा मी व्यवस्थित समजून सांगतोय पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायचं, लिहायची घाई करायची नाही, आणि तुम्हाला जे बोर्डवर फक्त क्वेश्चन लिहून घ्यायचं नोटबुक मध्ये आणि सॉल्व्ह करून बघायचं आन्सर येते का. ठीक आहे, आणि तुम्हाला आपल्या ह्या ऍप मध्ये जे मी बोर्डवरती शिकवतोय तेच तुम्हाला नोट्सच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे, जे व्हिडिओ फोल्डर आहे त्याच्या खालीच नोट्स असं नोट्स या नावाचं फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये तुम्हाला हे नोट्स मिळून जातील. राईट, चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 23, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू dx. ठीक आहे, आता ह्या 4 ला बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे 4 म्हणजे